हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची वेळ आहे, जरा धावपळीतच असतं आपलं सगळ्यांचं, माहिती आहे ना गृहिणींचं. तसंच माझं पण आज सकाळची तयारी चालू आहे. कणिक भिजवून घेत होते कारण मला आज बटाट्याचे पराठे बनवायचे होते आणि सोबतच गाणे लावले होते 90sचे सॉंग्स. स्पीकरवर रोज सकाळी लावतात आमच्याकडे, म्हणजे जेव्हा पण मिस्टर घरी असतात तर मग त्यांना आवडतं गाणे वगैरे ऐकायला, मलाही आवडतं. मग किचनमध्ये काम सुरू असताना मग गाणे ऐकले ना की मग छान वाटतं, सकाळी सकाळी भारी वाटतं एकदम. मग त्याच्यामुळे थोडंसं गुणगुणत माझंही काम चालू होतं. मग कणिक मळायला मला कंटाळा येतो खूप जास्त, पण काय ही कामं रोजचीच असतात, आपल्याला ही करावीच लागतात. आणि आज मिस्टरांची फरमाईश होती की मी घरी आहे, मग चांगलं काहीतरी बनवायचं. मग म्हटले नाश्त्याला रोजची भाजी चपाती बनवून म्हणजे खाऊन पण माणसांना कंटाळा येतो आणि आपल्याला पण कंटाळा येतो. म्हटले आज बटाट्याचे पराठे बनवू. मग बटाटे मी टाकले शिजायला कुकरमध्येच. म्हटले 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मस्त होऊन जातील पटकन. आणि बाकी सगळ्यांची तयारी चालू होती, म्हणजे रोजचंच आपली आवरसावर सगळ्यांची असते. मग त्याच्यात शार्वी पण, तिचंही चालू होतं मध्ये मध्ये काही ना काही उद्योग. शार्वी तर असतेच, पण आता नंदिनीचे स्कूल चालू झालेलं आहे, मग तिची धावपळ, तिची गडबड जरा कमी असते, मग त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही. आणि आपल्याकडे ना लहान मूल असलं ना की आपले कामं आहे ना जी वेळेवर होणारी असतात ती होत नाही. माझंही अगदी तसंच होतं. मी कणिक भिजवून ठेवलं, बटाटे व्यवस्थित मस्त शिजवून ठेवले, ते थंड करायला ठेवले, म्हणजे कुकर थंड करायला ठेवला आणि तोपर्यंत मग शार्वीला घेऊन बसले, कारण आईंना पण बाहेर जायचं होतं थोडं. मग त्याच्यामुळे म्हटले आता हिला सांभाळून आपल्यालाच करावं लागेल. मग त्याच्यामुळे मग तिला घेऊन बसले थोडा वेळ. आणि अगदी बटाट्याचे पराठे बनवायला आपल्याला अर्धा तासात होऊन जातात, म्हणजे अगदी 3 ते 4 लोकांसाठी बनवायचं असेल तर मग ते होऊन जातात अर्ध्या तासात पण, किंवा आणखी कमी वेळ लागत असेल, मी माझा वेळ सांगितला. पण तसं होत नाही जेव्हा आपल्याकडे लहान मूल असतं. मग मध्ये मध्ये काही ना काही येतं. बाळ जर रडायला लागलं तर त्याला घ्या, त्याला फीड करा, काही खाऊ पिऊ घाला आणि थोडंसं शांत करा. मध्ये कधी झोप जर आली तर मग त्या झोपेच्या वेळा सांभाळायच्या. मग हे सगळं बघून मग आपल्याला स्वयंपाकामध्ये जावं लागतं किंवा मग बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. मग याच्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो. मग बटाट्याचे पराठे बनवायचे होते तर मग त्यासाठी मग अद्रक, लसूण, थोडंसं जिरं टाकलं आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेतली. सोबत जरा हिरव्या मिरच्या पण घेतल्या आणि जरा लाल मिरच्या पण घेतल्या, म्हणजे रंग चांगला येईल. आणि बाकीची कामं आपली राहूनच जातात बाळामुळे. तसंच माझंही आज काहीसं होत होतं. ती जरा चिडचिड करत होती, मग थोडेसे गाणे वगैरे लावून दिले की छान नादवली जाते, थोडीशी नाचते वगैरे गाणे लावले की, मग तिला छान वाटतं. त्याच्यामुळे थोडा वेळ तिला घेऊन बसले. आणि एवढी सोपी रेसिपी, इतकी पटकन होणारी रेसिपी बटाट्यांच्या पराठ्याची, म्हणजे अगदी अर्ध्या तासात होणारी जी रेसिपी असते तिला मला 1 ते 1.5 तास लागून गेला, कारण शार्वीचं मध्ये मध्ये काही ना काही चालू असतं त्याच्यामुळे. मग तिला जरा असं घेऊन बसलं ना की तिच्यासोबत जरा थोडासा डान्स वगैरे केला, तिला काही ना काही दाखवलं, काही नादवली की मग ती पण जरा वेळ शांत बसते आणि छान खेळते पण.
आता शार्वीला जरा नादवून खेळवून झालं, मग मी पुन्हा किचनकडे वळाले, कारण तिच्या पप्पांचं सगळं आवरलं होतं. म्हटले थोडा वेळ आता हिला तुम्ही घ्या, नाहीतर आपला नाश्ता राहून जाईल. मग पुन्हा बाकीची प्रोसेस जी असते तर ती करायला घेतली. बटाटे तोपर्यंत थंड झाले होते, मग त्यांना व्यवस्थित कुस्करून घेतलं आणि त्यामध्ये हळद, त्याच्यानंतर मीठ आणि जे मी मिश्रण करून घेतलं होतं अद्रक, लसूण आणि मिरचीच्या वाटणाचं, तर ते टाकलं. सोबतच धनेपूड, जिरेपूड या गोष्टी टाकल्या. आता बऱ्याच वेळेस मी काय करते, आधी फोडणी देऊन घेते, म्हणजे जिरे मोहरी टाकून आपण ज्या प्रकारे बटाट्याची चटणी बनवतो तशी चटणी बनवून आणि मग त्याचे पराठे बनवते. पण माझ्याकडे आज इतका वेळ नव्हता, म्हणून म्हटले स्वीट सिंपल पद्धतीने पटकन आपण साध्या पद्धतीनेच करून घेऊ. आणि इथे मी जी पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये मिरची यूज केलेली आहे. म्हटले या मिरचीने माझ्या हाताची खूप आग होते नेहमीच. अगदी 2 ते 3 मिरच्या जरी मी कट केल्या आणि त्या हाताला लागल्या तरी माझ्या हाताला खूप त्रास होतो, माझ्या बोटांना खूप त्रास होतो. पण म्हटले ठीक आहे, आता खायचं आहे तर मग करायला तर लागेलच. म्हणून मग सगळं एकत्र मिक्स केलं व्यवस्थित आणि मग पराठे बनवायला घेतले. आणि जसे लागतील तसे मध्यम आकाराचे पराठे मी लाटून घेतले आणि मस्त त्यावर जे आपलं गावरान तूप आहे तर त्या तुपाची मस्त धार सोडली ना की भारी वाटते. एकदम लालसर होईपर्यंत मस्त भाजून घेतले ना की आणखी त्याला चव येते आणि त्या तुपाचा सुवास पण इतका भारी येतो ना, मस्त वाटतं. आता लास्ट मी जो व्हिडिओ टाकला होता तो नॉनव्हेजचा होता, म्हणजे मी क्रॅब करी बनवली होती. तर त्या क्रॅब करीच्या वरतून त्या व्लॉगमध्ये एक कमेंट होती की अशी आम्ही नॉनव्हेज खात नाही, आणि ते बघूनच मला कसं तरी वाटलं. म्हणजे एका लेडीजची कमेंट होती. एरवी त्या लेडीजच्या खूप छान कमेंट्स असतात, त्या कोणताही आहेत त्यांच्या, पण मग ती कमेंट मला काही फारशी आवडली नाही. अरे तुम्ही खात नाही नॉनव्हेज म्हणून काय झालं, बाकीचे तर खातात ना, तर मग त्यात शी बोलण्यासारखं इतकं काय आहे. तर ती मला कमेंट फारशी आवडली नाही की अशा कमेंट्स येतात. मग जरा डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं, कारण बाकीचे सगळे खातात आणि तुम्ही खात नाही म्हणून ती गोष्ट शी झाली का. तर असं बोलायला नाही पाहिजे माझ्या मते. अशा कमेंट्स करायला नाही पाहिजे. ज्या चांगल्या कमेंट्स असतील तर त्याचे पण मी रिप्लाय देते, पण मला त्या कमेंट्सचा रिप्लाय देऊशीच वाटला नाही, म्हणून मी काही रिप्लाय दिलाच नाही. म्हटले एखाद्या व्हिडिओमध्ये आपण सांगून टाकू. आणि आपण हे डेलीचं आपलं जे रुटीन असतं, डेलीचं लाईफ जे आहे ते आपण इथे शेअर करतो आहे यूट्यूबवर, तर मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. जे आपण रिअल आहे, जे खातो, आता नॉनव्हेज सगळेजणं खातात, ऑलमोस्ट भरपूर लोक खातात. तर मग आणि क्रॅब करी अशी आहेत की जिच्यातून आपल्याला खूप काही खायला म्हणजे खूप काही पोषक तत्व मिळतात. तर त्याच्यामुळे भरपूर लोकांची ती फेवरेट आहे आणि त्यामध्ये शी बोलण्यासारखं काही नाही आहे. तर प्लीज तुम्ही अशा काही कमेंट्स करू नका असं मला वाटतं, कारण इथे आपण जे खरं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. उगाचच आपण अशा खोट्या गोष्टी दाखवायच्या, लफवाछपवी करायची आणि त्यातून व्ह्यूज कमवायचे, तर मग हे तर चुकीचं आहे आणि हे मी अजिबात करत नाही. जशी मी आहे तसंच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामुळे आपलं जे रोजचं रुटीन आहे तेच असतं, म्हणजे रोजचा आपला स्वयंपाक ह्या गोष्टी, आणि उगाचच व्ह्यूज वाढवण्यासाठी इकडे जा तिकडे फिरा, हे दाखवा ते दाखवा, अशातला भाग मला करायला अजिबातच आवडत नाही. जे आपलं नॉर्मल रुटीन असतं एका गृहिणीचं तेच तसंच माझंही आहे आणि तेच दाखवण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करत असते. सो बॅक टू ऑन पराठे इज रेडी. इकडे माझे पराठे रेडी झाले होते असे छान मस्त, आणि जरा उशीर झाला होता म्हणून पटकन सगळ्यांना वाढले आणि 1-2 शिल्लक राहिले. म्हटले मी आता नंतर नाश्ता करीन, कारण शार्वी मॅडम तर होत्याच, त्यांना घ्यायचं होतं. नंदिनीने काही सकाळचा टिफिन तिचा शिल्लकच आणलेला होता, ज्या पूर्ण टिफिन काही तिने फिनिश केला नव्हता. मग तिला पण पुन्हा नाश्त्याला बसवली आणि नाश्ता करायला लावला, आणि तिला पराठे खूप जास्त आवडले होते.
आणि मग बाकी सगळं मी आटोपून घेतलं, म्हणजे शार्वीची अंघोळ, तिला मस्त असं छानसा फ्रॉक वेअर केला. मला हा फ्रॉक खूप जास्त आवडतो, पण आता ती जरा बारीक झाली आहे म्हणून जरा लूज यायला लागला आहे तो फ्रॉक. आणि नंदिनीचं पण अभ्यास वगैरे झाला, दुपारची वेळ होती. मग जरा स्पीकरवर गाणे वगैरे लावले आणि दोघीजणी अशा त्यांच्या फेवरेट गाण्यांवर नाचत होत्या. सो अशी ही दोघी बहिणींची काही डान्स चालू होता, काहीशी मस्ती चालू होती. आणि या दोघींमध्ये मग माझा वेळ कसा निघून जातो हे मलाही समजत नाही. पूर्ण दिवसभर यांच्यामध्येच निघून जातो आणि त्यातून हे छोटं मोठं आपलं यूट्यूब वगैरे हे करायचा प्रयत्न करत असते. आणि असा सगळा सकाळचा माझा हा रुटीन होता, शॉर्ट अँड स्वीट. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.